योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपरा जनाचा, साहे अपरा जनाचा, योगी पावन मनाचा। ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये किती त्रास झाला, ज्ञानोबरायला किती लोकांनी छळलं, हे सर्वांना चरित्र भाग ज्ञात. आपण दरवर्षी ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्यामधून ऐकतोय. त्यांनी त्रास सहन केला म्हणून आज आपल्यावर एवढे चांगले दिवस आहे ना महाराज. मी खरं सांगू, काय ज्ञानोबराय तुकोबरायचं नशीब असलो. ज्या जगद्गुरु तुकोबराने तुमचा आणि माझा माता ठिकाण्यावर यावा याच्यासाठी पंचम वेद असा गाथा दिलाय. या माथ्यानं त्या गाथ्याचं स्वागत तर केलंच नाही, पण या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडवलेला आहे. दादा मला एक सांगा वाटतं, थोडं धाडस करून एक वाक्य बोलतो. ज्या ज्या जातीमध्ये ज्या ज्या धर्मामध्ये जो जो संत झालाय, जर आपण सर्व संतांचा अभ्यास केला, त्यांचं चरित्र वाचलं, तर एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात येते की ज्या ज्या जातीमध्ये ज्या ज्या धर्मामध्ये जो जो संत झालाय, त्या त्या जातीतल्या लोकांनी त्या संताला खूप त्रास दिलेला आहे महाराज. अरे ज्या ज्ञानोबरायचं दर्शन घेतल्यानंतर माणसाच्या जीवनातलं अनेक जन्माचं पाप नाहीसं होतंय, ज्या इंद्रायणी मातेचं स्नान केल्यानंतर हजारो जन्माचं पाप नाहीसं होतं, त्या ज्ञानोबरायने जर इंद्रायणीवर स्नान केलं तर लोकांनी म्हणावं, ज्ञाना इंद्रायणीवर स्नान नको करू, इंद्रायणी बाटल. सोपं आहे का महाराज? ज्या ज्ञानोबरायचं दर्शन घेतल्यानंतर माणसाच्या जीवनातले सगळे दुःख निवारण होतात. आळंदीचं ताकद एवढी महाराज, इथं खायला जरी नसलं तरी मनुष्य प्रसन्न राहतो. माणसाच्या डोक्यामध्ये किती गणगण असू द्या, किती त्रास असू द्या, तुम्ही ज्ञानोबरायच्या मंदिरात जर गेले 5 मिनिटं बसले ना, तर माणसाचं सगळं दुःख निवारण होतं. ही ताकद माझ्या ज्ञानोबरायची आहे. याचं कारण आहे, ज्ञानोबरायचं ते मंदिर नाही आहे. तुम्ही जर बाह्य दृष्टीनं पासाल तर ते तुम्हाला मंदिर दिसेल, पण तुम्ही ज्ञानोबरायच्या दृष्टीनं जर पासाल तर मला वाटतं तुमच्या आणि माझ्या लेकरासाठी ते ज्ञानोबरायची कुसच आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विचार करतात, ज्यांच्यासाठी आम्ही वैकुंठातून खाली आलोय, आम्ही वैकुंठवासी आलो, याची कारण अशी, ज्यांच्या उद्धारासाठी आम्ही आलोय, त्या लोकांनी प्रेम तर द्यावं सोडून पण आम्हाला जवळ सुद्धा घेऊ नये. वाईट टाकण्याची पद्धत तेव्हापासून आहे महाराज. आणि खरं सांगू का, या वारकरी संप्रदायाची रचना होण्याच्या अगोदर, या वारकरी संप्रदायाची स्थापना होण्याच्या अगोदर, या वारकरी संप्रदायाने 2 लोकांचा घात केलेला आहे. एक विठ्ठलपंत आणि दुसरे म्हणजे रुक्मिणी आईसाहेब. आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं तरी समाजाने स्वीकार नाही केला. काय अपेक्षा होती? फक्त मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली. काय झाली हो? ही काही लई मोठी अपेक्षा नाहीये, पण मांडे सुद्धा तुम्ही खाऊ नये असा न्याय होता. मडका आणण्यासाठी विसोबा खेचराकडे गेले, काका मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झालेली आहे, मडकं द्या ना. मडकं तर दिलंच नाही, पण ज्ञानोबरायच्या छातीमध्ये लात मारली. पडले ज्ञानोबराय. काय नव्हतं करतायत माझ्या ज्ञानोबरायला? अरे जे ज्ञानोबराय स्वतःच्या पाठीवर मांडे भाजू शकतात, जे ज्ञानोबराय मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतात, जे ज्ञानोबराय निर्जीव भिंतीला चालू शकतात, जे ज्ञानोबराय रेड्याच्या मुखातून ऋग्वेद बोलू शकतात, त्या ज्ञानोबरायने नुसतं विसोबा खेचराकडे बघितलं असतं तर जळून भस्म झालं असतं दादा ते. पण साधू कशाला म्हणायचं? दया क्षमा ज्याचे अंगी संत तोची जाना जगी. दया क्षमा. आणि मनुष्य खचतो केव्हा माहिती आहे का? मनुष्य सर्व जगाचा विरोध करू शकतो, मनुष्य सर्व जगाचा विरोध करू शकतो, पण आपले लोक ज्यावेळेस माणसाच्या विरोधात जातील त्यावेळेस माणसाला काय होतं? दुःख होतं. एवढा त्रास झाल्यानंतर ज्ञानोबरायांनी ताटी लावली. सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे. आणि ज्ञानोबरायची समजूत घालत असताना मुक्ताबाईचं वर्णन आहे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा.
योगी पावन मनाचा, 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 साहेब जनाचा, साहेब जनाचा, योगी पावन मनाचा, योगी चिमुकल्या मुक्ताबाईने 5 वर्षाच्या लेकराने ज्ञानोबारायला सांगावं, दादा आपलं जीवनच लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालेलं आहे. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. मला तर असं वाटतं लोक म्हणतात ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65 लिहिली, अमृत अनुभवलेला, हरिपाठ लिहिलाय. पण खरं सांगू, माझ्या मुक्ताईने जर ज्ञानोबारायला उपदेश नसता केला तर मला वाटतं हे ग्रंथ तुम्हाला आणि मला पाहायलाच नसते भेटले. म्हणून या संप्रदायावर सर्वात जास्त उपकार मुक्ताईचे महाराज. त्यांच्या भगिनी हा भाग वेगळा आहे. संप्रदायामध्ये वयाला किंमतच नाहीये. धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धास्तथैवच ते सर्वेपि ज्ञानवृद्धा शकिंग करा शिष्य किंग करा. कोणी धनाने मोठा असेल, कोणी पदाने मोठा असेल, कोणी वयाने मोठा असेल, पण शास्त्र फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीला प्राधान्य देते जो ज्ञानाने मोठा आहे. जर वयाला शास्त्रामध्ये किंमत असती तर 1400 वर्ष जगले माझे चांगदेव बाबा. सांग देव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष जगलेला महात्मा 6 वर्षाच्या लेकराचा गुरु शिष्य होतोय. हे संप्रदायाचं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल अनेक संकटाला मात देऊन ज्ञानोबारायचं कार्य ज्यावेळेस पूर्ण झालं त्यावेळेस ज्ञानोबाराय जगाच्या मालकाकडे गेले. ज्ञानोबाराय देवाला सांगता, देवा आता दिसू नये जना. देवा आता बस झालंय, माझं कार्य पूर्ण झालंय. ऐसे करिगा नारायणा नारायणा आता दिसू नये जना. बस साधूचं कार्य संपल्यानंतर साधू जास्त दिवस राहून काय करेल महाराज. मला तर एक विशेष वाटतंय, संप्रदायामध्ये जेवढे काही महात्मे, त्या महात्म्याच्या जीवनाचा जर सर्वे केला तर त्यातला कोणताच महात्मा 100 वर्ष जगलेला नाही महाराज. त्यातला कोणताच महात्मा 100 वर्ष जगलेला नाही. तुकोबरायचं जीवन चरित्र वाचा. 42 ते 45 वर्षाच्या आत तुकोबरायचं जीवन आहे. नाथबाबाचं जीवन पहा. आणि सर्व संतांमध्ये, सर्व महात्म्यामध्ये सर्वात कमी आयुष्य जर कोणाचं असेल तर माझ्या ज्ञानोबारायचं आहे. ज्ञानोबारायचं आयुष्य अवघं 22 वर्षाचं आहे. 16 वर्षातच सर्व कार्य संपवलं होतं. पण भावंडाच्या आग्रहास्तव 2-2 वर्ष वाढले म्हणून 22 वर्ष. 22व्या वर्षी सर्व कार्य संपून या महाराष्ट्राचा निरोप घेतलाय. बस झालं देवा आता दिसू नये जना ऐसे करिगा नारायण. मी खरं सांगू का, एखादा पुढारी मेल्यानंतर देशाचं काहीच वाटोळं होत नाही महाराज. कारण त्याच्या घरामध्ये दुसरा कोणीतरी तयारच असतो. एखादा उद्योगपती मेल्यानंतर परत या देशाचं काही होत नाही. दुसरा उद्योगपती रेडी असतो. पण देशातला ज्यावेळेस एखादा साधू जाईल, एखादा महात्मा जाईल ना महाराज, तसा महात्मा घडण्यासाठी, तसा साधू घडण्यासाठी हजारो वर्ष लागतात महाराज. आम्ही किती जरी कीर्तन केले, आम्ही किती जरी गायन केलं, आम्ही किती जरी वादन केलं, तर जे एकदा झाले ते परत होणं नाही महाराज. जगन्नाथ अण्णा पवार एकदाच, परत होणे नाही महाराज. कीर्तनकारांनी किती जरी विनोद केले ते विनोद एकच, फक्त बाबा इंगळे. बाकीच्यांनी विनोद करायचेच नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला, एकदा गेला ना माणूस, किती गायक होऊ द्या जगामध्ये, पण लता दिदी एकदाच, परत लता दिदी होणे नाही. म्हणून एखादा उद्योगपती मेल्यानंतर देशाचं वाटोळं होत नाही.
एखादा पुढारी मेल्यानंतर देशाचं वाटोळं होत नाही, एखादा कॉन्ट्रॅक्टर मेला तर देशाचं वाटोळं होत नाही, पण एखादा साधू जर गेला ना महाराज, तर निश्चित सर्वात जास्त परिणाम जर कोणावर होत असेल तर या समाजावर होतो. किती तपश्चर्या केल्या म्हणल्या मी सांगू का तुम्हाला. आता परत भगवान विष्णूंनी ठरवलंय आणि परत पांडुरंगाने ठरवलंय की मला ज्ञानोबराय व्हायचं आणि परत जन्म घ्यायचं. तर मी खरं सांगतो, नारदाच्या गादीहून सांगतो, परत पांडुरंगाने जरी ठरवलं मला ज्ञानोबराय व्हायचं ना, अशी लीला करायची, तर परत आता पांडुरंगाला सुद्धा शक्य होणार नाही. एवढी सुंदर लीला केलेली माझ्या ज्ञानोबरायाने. देवापेक्षा पुढे, देवानं फक्त बैलाचं दूध काढलं होतं, तो देव आहे, तो काही करू शकतो. राईचा डोंगर पर्वत राही, त्याची सत्ता आहे, तो काही करू शकतो. पण महाराज साधू संतांचे चमत्कार हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. शिळा होती मनुष्य केली, थोर कीर्ती वाखाणलेली. अहिल्याचा उद्धार केलाय प्रभू रामचंद्राने, सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे. पण ती पहिली कोण होती हो? स्त्रीच होती. पण नवऱ्याचा आशीर्वाद शाप मिळाला म्हणून शिळा झाली. प्रभू रामचंद्राचा चरणस्पर्श झाला, परत काय झाली? स्त्री झाली. स्त्रीचं स्त्री करणं काय विशेष आहे महाराज? हा साधा चमत्कार आहे. पण स्त्रीचा पुरुष करणं हे फक्त माझ्या ज्ञानोबरायला जमलं. जी निमिष मात्रे देह पालटीला, 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 जी निमिष पालटीला, जी निमिष मात्रे देह पालटीला. जी निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हा चमत्कारच नाहीये. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हा चमत्कार नाहीये. ज्ञानोबरायांनी निर्जीव भिंत चालवली, हाही चमत्कार नाहीये. ज्ञानोबरायांनी मेलेला मनुष्य जिवंत केला, हाही चमत्कार नाहीये. आत लोकांसाठी ज्ञानेश्वरी सारखा एवढा महान ग्रंथ दिला, हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. एवढ्या भाषेचं ज्ञान असून सुद्धा मराठीत केली ना महाराज ज्ञानेश्वरी, ती सुद्धा आपल्याला वाचता येत नाही. हे आपलं पांडित्य बरोबर आहे का नाही? मराठीत असून सुद्धा आपल्याला वाचता येत नाही. विठाला 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 कार्य झाल्यानंतर माणसाने जास्त दिवस थांबू नये, हे फक्त ज्ञान साधूंनाच होतं. बरोबर आहे का नाही? साधू आपल्या मनानंच येतात आणि साधू आपल्या मनानंच जातात. तुमचं माझं असं येत तर मनानं नाही, येत सुद्धा मनानं नाही आणि जावं सुद्धा मनाने लागत. देवाची ऑर्डर आली की इच्छा नसली तरी जावंच लागतं, चला निघा. बरोबर आहे का नाही? आणि इच्छा आपलं हातात काहीच नाही आहे ना. साधू आम्ही वैकुंठवासी येतात सुद्धा स्वतःच्या मनाने आणि जातात सुद्धा स्वतःच्या मनाने. म्हणून आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत दादा की ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्यास निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. तसं आजचा दिवस हा सर्व साधू संतांसाठी, तुम्हा आणि माझ्या वारकऱ्यांसाठी तसं पाहायला गेलं तर हा दुःखाचाच दिवस आहे महाराज. ते दुःख तुम्ही व्यक्त करावं, ते दुःख मी व्यक्त करावं, ते दुःख साधू संतांनी व्यक्त करावं यात नवल नाही आहे. ज्ञानोबरायाच्या जाण्याचं दुःख सर्वात जास्त जर कोणाला झालं असेल तर पांडुरंगाला झालेलं आहे. आणि दुसरं जर सर्वात मोठं दुःख कोणाला झालं असेल तर नामदेवरायाला झालेलं आहे महाराज.
जगाचा मालक गेल्यानंतर नामदेव ज्ञानोबराय गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा रडायला लागल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांचा प्रश्न आहे, मालक हजारो महात्मे या महाराष्ट्रात आले ना, हजारो महात्मे गेले, पण ज्ञानोबराय गेल्यानंतर तुम्ही एवढ्या जोऱ्यात का रडताय, काय झालंय? त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबाला भगवंतानी जे उत्तर दिलं ते गोड आहे. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, ते ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. चौचरणी अभंग खूप गोड आहे. नाथ बाबा सांगतात, जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळे हे कुळे पवित्रा याचे निदर्शने होती. मी खरं सांगू का तुम्हाला, ज्ञानोबराय सोडून आपल्याला दुसरं कोणी आवडलंच नाही पाहिजेत, पण आपलं दुर्भाग्य असं असतं घरी काम देणू काय तरी जर्सीचं दूध प्यायची सवय झालेली आहे आपल्याला. मी त्या दिवशी कीर्तनात बोलून गेलो, मी वृंदावनला गेलो होतो भागवत शिकायला. म्हणजे गेलो होतो म्हणजे काय, मला तसं नव्हतं, फक्त गेलो म्हणून गेलो. आम्ही ज्या महात्म्याच्या घरी जेवायला जायचो ते रामसुखदासजी यांची एक शाखा होती, त्यांची गीता मंदिर शाखा होती. ते महात्मा खूप कडक होते, एवढे कडक होते की तिथं कोणी जातच नव्हतं प्रवीण नाना. आणि आपला लहानपणापासून स्वभाव थोडा चुकीचाच आहे, जिथं कोणी जात नाही तिथं जायची हौस खूप आहे आपल्याला. कोणी म्हणलं नाही करू नको ते करायची पहिल्यापासून हौस जास्त आहे, त्याच्यामुळं हम पहिले से ही बदनाम आहे. म्हणजे आता जेवढा उदट आहे असं नाही, मी गायक असताना सुद्धा तेवढाच उदटपणा करायचो. वादक होतो तेव्हाही तसा होता. स्वभाव हा नैसर्गिक असतो आणि नैसर्गिकतेमध्ये बदल नसतो होत. बरं, मी जर सुधारलो आणि तुम्हाला जे आरी घातला तुम्ही म्हणसाल ढोंग करतंय, त्याच्यामुळे जे येते तसं घ्या, जमतं तर घ्या, नाही तर सोडून द्या. आणि माणसाने स्वीकार करत असताना गुण दोषासहित केला पाहिजेत, गुणावर प्रेम करूच नाही महाराज. आणि नेमकं तुमचं आणि माझं चुकतंय, आपण गुणावर प्रेम करतो आणि त्याच्याकडून काही चूक घडली की लोक त्याला शिव्या देतात. ज्याचा डीपी असतो त्याची कमेंट पहिली असती, बरोबर आहे का नाही? तर त्या साधू महाराजांच्या मंदिरामध्ये त्या रूममध्ये कोणी जातच नव्हतं. मी डायरेक्ट गेलो. मग म्हणाव ना, मी आय कम इन सर, मी येऊ का बाबा? डायरेक्ट ते वाचन करत होते. त्या स्वामीजीने माझ्याकडे पाहिल्यानंतर मी थर कापायला लागलो. महात्मा होता, ब्रह्मचारी महात्मा होता. डोळ्यात एवढं तेज होतं की मला पुढेही जाता येईना, मागही जाता येईना. मी सरळ असा फिरलो आणि माझा चेहरा त्यांच्या मंदिराकडे गेला. लक्ष देऊन ऐका ना. वृंदावनमध्ये राहणारा महात्मा, सोन्यासारखं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये 2 फोटो होते. एक तर तुकोबरायचं एकीकडनं होता, ज्ञानोबरायचं एकीकडनं होता. मला थोडं खटकले ती गोष्ट. मी त्या बाबांना म्हणलं, स्वामीजी आप वृंदावन में रहते हो, यहाँ तो सिर्फ भक्त भगवान कन्हैया से प्यार करते हैं, राधा रानी से प्यार करते हो, और आपके मंदिर में ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज का फोटो क्यों है? त्या साधूने मला जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे. तो साधू सांगत होता, महाराज जी, पंडित जी, हम लोग जब वृंदावन में उदास होते हैं, काय म्हणला तो महात्मा, हम लोग जब वृंदावन में उदास होते हैं तो हम हमारा मन प्रसन्न करने के लिए आलंदी और देहू आते हैं. वाह. म्हणजे वृंदावन मध्ये ज्यांचं मन उदास झालं ते मन प्रसन्न करण्यासाठी जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायकडे येत असेल आणि आपण ज्ञानोबराय सोडून तुकोबराय सोडून जर दुसरीकडे जात असेल तर निश्चित तुकोबरायचं हे प्रमाण आपल्याला लागू पडतंय. परिपाहे बीज शुद्धांगी. काय नाही दिलं ज्ञानोबरायने महाराज. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, मी दररोज कीर्तनातून सांगतोय, मी एक असा महाराज आहे की मी आतापर्यंत पांडुरंगाला सुद्धा काही मागितलं नाही. बरं पंकज, गरजच पड, मी आतापर्यंत पांडुरंगाला सुद्धा काही मागितलं नाही. याचं कारण असं आहे की ज्ञानोबरायनी जेवढं दिलं, आईनं जेवढं दिलं की बापाकडे जायची गरजच पडली नाही महाराज. काय कमी केलंय महाराज? 4थी 5वी फेल असणारा माणूस, खूप उपकार आहे ज्ञानोबराय तुकोबरायचे. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो ना, आपल्याला जे दिलंय ते आपल्या मायबापाने नाही दिलं. म्हणून तर साधू संत सांगतात ना, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी. मायबाप मुलावर प्रेम करतात पण त्यांच्या प्रेमाची एक सीमा आहे. पण साधू संत जे प्रेम करतात त्यांच्या प्रेमाची सीमाच नाहीये. म्हणून तर ज्ञानोबराय सर्वात लहान होते
पण अख्ख्या महाराष्ट्राने वर्णन करत असताना किती गोड केलेलं आहे. नानाबाई माझी अनाथाची माय, नानाबाई माझी अनाथ वंदित से का जनार्दनी पाय, वंदित से न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, जनार्दनी पाय संप्रदायामध्ये असा एकही संत नाहीये की त्या संतांनी माझ्या ज्ञानोबरायचं वर्णन केलं नाही. वय कमी पण सर्व महाराष्ट्र नव्हे अख्खं विश्व माझ्या ज्ञानोबरायला माऊली म्हणतात. आणि त्या माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण सर्व मंडळी इथे जमा झालेले आहोत. खरं सांगू, आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की आपण आज अलंकापुरीमध्ये आहोत. मी थोडं धाडस करून बोलू का महाराज? समाधी सोहळा सोडून आणि आषाढी एकादशी सोडून माणसाला कुठं जावंच वाटत नाही महाराज. मला या टायमाला कथा आली होती बरं ना अण्णा ना, पण आतापर्यंत महाराज झाल्यापासून एकही समाधी सोहळा चुकला नाही बरं माझा. करोनाच्या काळात सुद्धा मी आलो होतो आणि एवढीच विनंती, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत समाधी सोहळा कधी चुकूच नाही महाराज. बरोबर आहे का नाही? आमचे महाराज सांगतात, ज्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या जीवावर तुम्ही मोठे झाले त्यांच्यासाठी तुम्ही जर 3 दिवस देऊ शकत नसेल तर तुम्ही दुसऱ्यासाठी काय देणार आहे महाराज. बरोबर आहे का नाही? आषाढीला एकच दिवस, काही दशमीला येतात आणि एकादशीला सकाळी जातात. खूप धावपळ आहे म्हणतात. मरायला वेळ नाही, बावळ्या मरायला वेळ लागतच नाही. हाय तेवढा वेळ देवासाठी दिलाच पाहिजे. म्हणून बरोबर आपण भाग्यवान आहोत की सर्व आपण ज्ञानोबरायच्या समाधी सोहळ्याचे साक्षीदार आहोत. सर्वांना चरित्र ज्ञात आहे. देव निवृत्ती आने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, नदीची आमाशा घातले माझवन, तैसे जनवन कालवले. सर्व साधू संत मंडळींनी टाहो फोडलाय महाराज. ज्या निवृत्तीनाथांना कधीच दुःख झालं नाहीये, पण ते निवृत्तीनाथ बोलत असताना सांगतात, माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा, आमची आई आम्हाला सोडून गेली, आमचे वडील आम्हाला सोडून गेले, मायबाप आम्हाला सोडून गेले, तेव्हा सुद्धा एवढं दुःख झालं नाही तेवढं दुःख माझ्या ज्ञानोबरायच्या जाण्याने होते. काय कारण आहे? गुरु शिष्य पण सिद्धी नेले, अमर्यादा केली नाही कधी, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. मला वाटतं हे विश्वातलं पहिलं उदाहरण असेल. अनेक उदाहरणं तुम्ही आम्ही असे पाहिले की गुरु जातोय शिष्य रडतोय, गुरु जातोय आणि शिष्य रडतोय, असे हजारो उदाहरणं आपण पाहिले. पण मला वाटतं या विश्वातलं पहिलं उदाहरण असं आहे की शिष्य जातोय आणि गुरु रडतोय. ते उदाहरण म्हणजे माझ्या ज्ञानोबरायांचं आहे. शेवटी ज्ञानोबराय आसनावर जाऊन बसले. सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे आणि नामदेवराय वर्णन करतात. नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप
नदीची आमाशा घातले माझवन, नदीची आमाशा घातले माझवन, माझ्या घातले नदीची आमाशा सर्वांनी बोला. ज्ञानोबाराया माया माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत. आजचा हा सोहळा तुम्हाला आणि मला एवढ्या आनंदात साजरा करायला मिळाला. एक सांगू का महाराज, ज्ञानोबरायला काही मागायची गरजच नाही आहे आपल्याला. बस ज्ञानोबराने आपल्याला खूप काही दिलं आहे महाराज. मी एक सांगू, आपण एवढे चुकीचे असून सुद्धा ज्ञानोबराने आपल्याला एवढं दिलं, हेच अंतकरण मायचं. एवढं जरी कळलं तरी खूप झालं. आपणच सगळे महाराज लोक जर देहूला राहायला असतो ना महाराज, तर जाळून टाकलं असतं तुकोबराने आपल्यासारख्यांना. खरंच सांगतो, ती वैराग्याची भूमी आहे. आणि तुकोबरा एक असा महात्मा आहे की तुकोबराने कोणाला मापच केलेलं नाही महाराज. गाढवाला गाढव आणि घोड्याला घोडच म्हणलेले आहे तुकोबरा आहे. तुकोबराचे जेवढे काही अभंग आहे त्या अभंगामध्ये गाढवाला घोडं कधी म्हणलेच नाही, गाढवाला गाढवच. अरे महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबराच्या कीर्तनाला बसल्यानंतर तुकोबराचे उद्गारे मुंगे आणि राव आम्हा सारिकाची जीव. पण आपण एवढे अवगुणी असून एवढे वाईट असून सुद्धा आपली आई आपला सांभाळ करते, हेच खरं ज्ञानोबरायचं वैभव आहे. फक्त एक विनंती ज्ञानोबरायला करा, माऊली तुम्ही दिलेलं आम्हाला सर्व काही आहे, काहीच कमी नाही आहे महाराज. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं ज्याला त्याला भरपूर काही दिलेलं आहे. काय होतं महाराज, 2002-03ला आपल्याला खायला भेटत नव्हतं, चहा प्यायला पैसे नसायचे, गिरीबेळ खायला 3 रुपये नसायचे. आज काय द्यायला पाहिजेत महाराज, प्रत्येकाचे छोटे मोठे घर आहे, प्रत्येकाकडे सगळं दिलेलं आहे ज्ञानोबरायने. फक्त ज्ञानोबरायला एवढंच मागा, माऊली जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आमच्याकडून असं कोणतंच कार्य करून घेऊ नको की जेणेकरून आमच्या वारकरी संप्रदायाला आमच्यामुळं खाली पाहायची वेळ येईल. बस एवढं मागा, बाकी काही मागायची गरजच नाही. बाकी ज्याच्या त्याच्या प्रारब्धान ज्याला त्याला भेटणार आहे त्याच्यामुळं तुम्ही ताण घेऊ नका. म्हणून खूप सुंदर नियोजन आमच्या माऊलींनी केलं आहे. त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. तसं ज्ञानोबरायचा समाधी सोहळा सांगताही येत नाही, सांगूच नाही महाराज, शक्यच होत नाही. मी भरपूर वेळेस ट्राय करून बघितलं पण जमत नाही महाराज. ते तो प्रसंगच असा आहे की तो प्रसंग ऐकला की माणसाला असं, कारण की खूप सांभाळलं हो महाराज ज्ञानोबरायने आम्हाला.
मला नाही वाटत आळंदीत आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना एखाद्या पोराला कधी आईनं उपाशी ठेवलं नाही झालं महाराज, अजिबात कधीच नाही. काय योग्यता आहे महाराज? काहीच योग्यता नाही, तरी लोक एवढं प्रेम करतात, एवढा जीव लावतात. ही आमची पात्रताच नाही. हे सर्व जर श्रेय कोणाला जात असेल तर ते फक्त माझ्या ज्ञानोबरायला जात आहे महाराज. आई गेल्यानंतर सुद्धा एवढं दुःख होणार नाही महाराज, नाही होऊ शकत. पण ज्ञानोबरायचा हा दिवस म्हणजे जीवनातील सगळ्यात दुःखाचा दिवस आहे महाराज. कितीही प्रयत्न करा तुम्ही, कितीही. आजचा दिवस दुःख नसतं, पण माणसाचं मन उदासच असतं. माझ्या मित्रांनी सोपानने मला काल फोन केला. पहिल्यांदा तो गावी गेलाय बरं, समाधी सोहळा सुरू झाल्यापासून. स्वामीजींचा पाय मोडलाय म्हणून कथा त्यांना करावं लागली, म्हणून दादा मी ह्या वर्षी जातो म्हणे. पण काल त्याचा गाडीतून मला फोन आला आणि तो रडत होता. म्हणे मी आळंदी सोडून गेलो तर मला असं करमतच नाही म्हणे, डोळ्यातलं पाणीच थांबत नाही आहे महाराज. याचं कारण ज्ञानोबरायांनी सर्व काही दिलं आहे महाराज. काय किती अनाथ लेकरं आहे महाराज इथं. म्हणून तर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय म्हणलेलं आहे ना. ज्ञानोबरायचे खूप उपकार आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांनी एवढे लाड पुरवले, एवढे लाड पुरवले, एवढे लाड पुरवले की आता कशाचीच अपेक्षा नाही राहिली. फक्त ज्ञानोबरायला एवढी विनंती करू आपण सर्वांच्या मतीने करू. ज्ञानोबराया, मी मगाशी बोललो आताही बोललो, असं कोणतंच कार्य आमच्या हातातून होऊ देऊ नका की जेणेकरून संप्रदायाला काही कलंक लागल, आमच्यामुळं संप्रदायाचं नाव खराब होईल. थोडाफार विचित्रपणा तर हा स्वभावाचाच असतो महाराज, बरोबर आहे का नाही? पण एक सांगू तुम्हाला, एखादा वाईट माणूस चुकला त्याचा परिणाम समाजावर होत नाही, पण एखादा चांगला माणूस ज्यावेळेस चुकतो त्याचा सगळ्यात मोठा परिणाम जर कोणावर होत असेल तर या समाजावर होतोय. म्हणून आपण ज्ञानोबराय तुकोबरायची विनंती करा. निश्चित ज्ञानोबराय तुमच्या आणि माझ्याकून सर्व काही दिलं आहे माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने आपल्याला. फक्त ते आपल्याला कळत नाही, हे दुर्भाग्य आहे आपल्या जीवनातलं. मी तर सांगतो, ज्ञानोबराय सोडून तुम्ही दुसऱ्याला कोणाला साधूच म्हणू नका महाराज. गायन जरी शिकायचं असलं तर दुसऱ्या देवतेची आराधना नका करू तुम्ही. ज्ञानोबरायकडेच जा, कारण की या विश्वातले पहिले संगीत विशारद जर कोण असेल तर माझे ज्ञानोबराय आहे. कारण की जनी म्हणे ज्ञानदेवा बोला, नामदेवरायच्या कीर्तनामध्ये ज्या महात्म्याला पहिली मानाची चाल असेल त्या महात्मा तुम्हाला गायन देणार नाही का? काही देऊ शकतो, फक्त ज्ञानोबरायकडे जा. आणि माय आहे ती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी. अरे जगद्गुरु तुकोबरायसारख्या महात्म्याने जर ज्ञानोबराय दिग साधू संतांवर आपल्या संसाराचं ओझं टाकलं असेल तर आपण जर टाकलं तर निश्चित माझे ज्ञानोबराय तुम्हाला या संसार रूपी समुद्रातून पार केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामधील समाधी सोहळ्याची म्हणजे काल्याची सेवा आमच्या हरिभक्तपरायण आमच्या सोमनाथ दादा आणि आमच्या माऊलींकून खूप सुंदर नियोजन केलं आहे महाराज. सप्त्याचं दुसरं का तिसरं वर्ष आहे आपलं, पण असं वाटत नाही सप्ताह दुसऱ्या वर्षाचा आहे म्हणून. सगळे लोक आपल्या कार्यक्रमासाठी येतात, म्हणून खूप सुंदर आमच्या माऊलींनी आमच्या सोमनाथ दादाने नियोजन केलं. आणि हा सप्ताह असा बाहेरचा वाटतच नाही महाराज, असं वाटतं की घरचा सप्ताह आहे. म्हणून सगळेजण इथं येऊन हजेरी लावून जातात, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. आम्हा सर्वच वारकरी मंडळी प्रेम करणारा हा सर्व परिसर. मी खरं सांगू का, ही आळंदी जी पंचक्रोशी ना महाराज, या पंचक्रोशीनं आमच्या साधकांवर जेवढं प्रेम केलं तेवढं कोणीच केलं नाही महाराज. आता लोक आमच्यावर प्रेम करतात, साहजिकच आहे. आता आम्ही कीर्तनकार आहे, आता तर सध्या स्टारच आहे, त्याच्यामुळं यूट्यूब स्टार म्हणा, कसे स्टार म्हणा आहेच. त्याच्यामुळं आता प्रेम करणं वेगळं. ज्यावेळेस गायन जमत नव्हतं, पखवाज जमत नव्हता, काही चाली म्हणता येत नव्हत्या, तेव्हासुद्धा आमच्या 2 टायमाची व्यवस्था जर कोणी केली असेल तर या परिसराने केलेली आहे महाराज, या पंचक्रोशीने केलेली आहे. म्हणून तुमच्या उपकारातून आम्ही जीवनभर कधीच ऋणी होऊ शकत नाही. म्हणून खरे मायबाप जर कोण असेल आपली ही आळंदीकरांची ती पंचक्रोशी महाराज. खूप प्रेम करतात महाराज. तुम्ही भाग्यवान आहेत. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कुशीमध्ये तुम्हा सर्वांचा जन्म झालेला आहे. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी. आता इथं एवढे मंडळी, बाबा 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 बाबा, हा कुंभमेळाचे आणि त्या आखाड्याचा मालक माऊली आहे. आमचे माऊली महाराज खूप सुंदर आहे, बोलायला माझ्या वाणीचे, पण मन चांगलं आहे बरं त्याचं, कुचका नाही तो.
कुचका नाही, मोकळा आहे हा. आणि मोकळे माणसं फक्त तोंडातच खराब असतात महाराज. जे लय म्हणतात ना अहो हो गुरुजी समजायचं खुटी ठोकणार तो. त्याच्यामुळे अनुभव आहे आम्हाला. अतिनम्रता धृत लक्षणम. आपलं असं आहे पटलं तर घे नाही तर सोडून दे. त्याच्यामुळं लोक आपला विरोध करतात माऊली. याचं कारणच ते आपलं तोंड खराब आहे. पण आपलं तोंड जीवनभर खराब राहावं पण मन कधीच खराब होऊ नये. आणि आपलं मन खराब नाही त्याच्यामुळे लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात महाराज. बरोबर आहे का नाही. म्हणून आमचे प्रवीण दादा आहे ज्यांनी गोड असा ख्वाजा झाला. आमचे माऊली आहे सर्वच आमचे सोपान महाराज आहे बघा. ते आणि मी त्यांनी मला सांभाळलं आहे बरं. त्यांनी खूप जीव लावला महाराज मला. आम्ही चौरंगीनाथाच्या आश्रमाजवळ दोघंच होतो. खूप गरिबी होती बाबा 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 अवघड होता. पूर्वीचा काळ आठवला की थोडं विशेषच वाटतं. खरोखर आजचा खूप चांगला आहे महाराज. खायलाच भेटत नव्हतं. अहो लग्न ते हराळे वैष्णवमध्ये पंक्तीत जाऊन बसवतो लोकांनी उठून दिलेलं आहे कितीकच वेळेस. ह्यो काही लय जुना काळ नाही 72चा आत्ताचं सांगतोय तुम्हाला. 2007च्या नंतर पैसे दिसायला लागले. 8च्या नंतर अगोदर काहीच नव्हतं. 1, 2, 3 लाख काहीच नव्हतं. गणेश महाराजांना आम्ही सोबत होतो. मी जेवढं वय तेवढ्या धर्मशाळा बदललेल्या आहे. कारण स्वभाव एवढा चांगला होता 2 महिन्याच्या वर कोणी ठेवत. बरोबर आहे का नाही. हे सर्वच प्रेम करणारी मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आमचे नाणेकर दादा आहे, आमचे सरपंच आहे, आमचे युवराज दादा हे सर्वच मंडळी ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आमचे पंकज दादा आहे सर्वच मंडळी आहे सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय 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 जय.